SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। दुर्गंधी, घाणवास, स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या टॉयलेटचा नागरिकांना भयंकर त्रास। सविस्तर वृत्त असे। सातपूरच्या सातपूर कॉलनी परिसरातील ही दृश्य आहेत आनंद छाया बस स्टॉप येथील स्वामी समर्थ केंद्रा बाजूला असलेल्या टॉयलेटची। टॉयलेटमुळे असंख्य स्वामी समर्थ सेवेकरी तसेच नागरिकांना दुर्गंधी, घाणवास याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि या ठिकाणी वाहनांची देखील अनधिकृत पार्किंग नेहमीच असते। प्रशासनाला वारंवार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली, परंतु आजपर्यंत या टॉयलेटचे कुठल्याही प्रकारचे स्थलांतर अथवा त्याची दुरुस्ती झाली नाही। यावेळी स्वामी समर्थ सेवेकरी तसेच नागरिकांनी या प्रसंगी अधिक माहिती दिली। नाव तुमचं? गाजरे। काय त्रास आहे साहेब इथे या मुतारीचा? काय वास वगैरे येतो, असं उभं नाही राहता येत। इथं महिला भाविक वगैरे येत असता ना? हो, इकडे मंदिरात येतो। अच्छा, तुम्ही पण येत असता का? हो, किती वर्षांपासून ही मुतारी इथे? मी 10-12 वर्षापासून बघतो। काय नाव तुमचं? योगेश लोखंडे। काय त्रास होतो साहेब इथे? ही मूत्री आहे ना, तिचं काम नीट काय झालेलं नाही, सगळं घाण बाहेर येते आणि इथे महिला भाविक वगैरे येत असता का? तो सगळ्यांना त्रास होतो असा। अच्छा, मग काय प्रशासनाकडे काय मागणी कराल? हेच रिपेअर करून द्या म्हणून। का ती हटवावी इथनं असं वाटतं का? आठवण तरी चालेल, हं? आठवण तरी चालेल। तसेच हाकेच्या अंतरावर असणारे सातपूर प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक समाधान देवरे यांचे देखील ऑफिस आहे। हे ऑफिस देखील टॉयलेट पासून हाकेच्या अंतरावर आहे। यावेळी त्यांच्याशी देखील SPN न्यूज नाशिकने खास बातचीत केली। भाऊ, तुम्ही सातपूर विभागाचे प्रभाग सभापती आहात आणि हाकेच्या अंतरावरच इथे तुमचं ऑफिस देखील आहे रायगड प्रतिष्ठानचं, परंतु नाहक नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी जर बघितलं तर या टॉयलेटचा। कारण असंख्य महिला सेवेकरी इथं स्वामी समर्थ केंद्रात येतात, त्यांना देखील दुर्गंधीचा सामना करावा लागतो। काय सांगाल आपण? एखाद्या महानगरपालिकेची जर प्रॉपर्टी आपण बांधलेली असली, या ठिकाणी जे टॉयलेट बाथरूम गेल्या 10-15 वर्षापूर्वी बांधलं होतं, परंतु त्या ठिकाणी आम्ही आज जेव्हा निर्मळ भाऊंनी बोलवलं, आता दौरा केला, तर तिथं कुठेही स्वच्छता नाही। परंतु मागे एक महिना झाला आपण हे फाईल पुटअप केलेली आहे की ह्या बाथरूमची आजूबाजूच्या नागरिकांची व शॉपिंगमधले जे काही नागरिक यांच्या सह्या घेतल्या, जर काही या बाथरूमची गरज नसेल तर आपण त्याला डिमॉलिश करून ती जे काही बांधलेलं टॉयलेट बाथरूम तोडण्यासाठी मी निर्देश दिलेले आहेत आणि बांधकाम विभागाचे श्रीयुत कोल्हे साहेबांनी ही फाईल पुटअप केलेली आहे। एक 8 ते 10 दिवसामध्ये तुमचं परवानगी आल्यानंतर आपण हा टॉयलेट बाथरूम इथून काढून जे काही खाली स्वच्छता ते पूर्ण स्वच्छ करून स्वामी समर्थ केंद्रासाठी जे काही येणारे वाहन आहेत चांगल्या पद्धतीने इथं पार्किंग होतील ही व्यवस्था आपण लवकरात लवकर करणार आहोत। आणि एकंदरीत जर बघितलं तर इथल्या सेवेकरींना इथले वाहन जे अनधिकृत पार्किंग आहे वाहनांची, हे देखील 24 तास उभे असतात, याबद्दल काय सांगाल? नाही, आता आपण ज्यावेळेस ही जागाच जर का मोकळी करणार आहोत त्यावेळेस या ठिकाणी आपण त्यांना बोर्ड लावून देणार आहेत की इथं मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग आहे, इथं कोणी अनधिकृत वाहन लावलं तर त्याच्यावर आपण ट्रॅफिकवाल्यांना सांगून दंडात्मक कारवाई करणार आहोत। आता प्रशासन कशा प्रकारे या टॉयलेटचे स्थलांतर करून या दुर्गंधीच्या त्रासातून नागरिकांना तसेच स्वामी समर्थ सेवेकरींना सुटकेचा श्वास कशा प्रकारे देतील व काय उपाययोजना करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।